ठरलं तर मग या मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता अर्जुनच्या तोंडून आपल्याबद्दल प्रेम ऐकल्यामुळे सायली एकदम आनंदात असते आणि ती सतत तोच विचार करत असते आणि फक्त अर्जुनच्या बद्दलच विचार करत असताना तिला सगळीकडे अर्जुन दिसत असतो। आता किचनमध्ये प्लेट पुसत असताना तिकडे बाजूला अर्जुन असतो आणि सायली अर्जुनकडे पाहत असते आणि सर काय करताय तुम्ही जेवून घ्या की। यावरती अर्जुन सांगत असतो अजिबात नाही, जोपर्यंत तू इकडे मला स्वतःच्या हाताने भरवत नाहीस ना तोपर्यंत मी काही जेवणार नाहीये। तू जोपर्यंत स्वतःच्या हाताने घास भरवत नाहीस तोपर्यंत मी असाच बसून राहणार सायली। असं म्हटल्यावर ती सायली म्हणते सर अहो कसला हट्ट करताय। अर्जुन म्हणतो हो हट्ट हवे तर हट्ट समज, पण तूच भरवल्याशिवाय मी काही खाणार नाही। असं म्हणत आता इकडे सायलीला असते त्यावरती अर्जुन म्हणतो हो माझं तुमच्यावरती खूप 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 प्रेम आहे आणि त्यामुळे फक्त तुमच्या हातानेच मी खाणार। मग सायली आता अर्जुनला भरवायला लागते। अर्जुन तिचा हात पकडतो, सायली चक्क लाजते आणि आता सायली लाजून अर्जुनकडे टक लावून पाहत असताना तिकडे विमल येते। विमल पाहते की सायलीचं काहीतरी वेगळंच चालू आहे आणि ती सायलीला म्हणते सायलीताई द्या मी हा प्लेट पुसून देते। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली किचनला आतलं दुसरं काम करण्यासाठी जाते आणि मग तिथे असलेली चाकू घेऊन एक गाजर घेऊन कापायला लागते। तिथे सुद्धा तिचं तसंच चालू असतं, तिला सगळीकडे अर्जुन आपल्या आजूबाजूला आहे असंच वाटत असतं। प्रेमामध्ये पडलेली सायली, प्रेमाची कबुली मिळालेली सायली एकदमच खुश असते आणि त्याच वेळेला आता तिला बाजूला आपल्या अर्जुन उभा आहे आणि तो आपल्याला हाय करतोय असं दिसतं। अर्जुन म्हणतो हाय कशात सायली तुम्ही। यावरती सायली म्हणते सर तुम्ही इथे। यावरती अर्जुन म्हणतो हो तुम्ही जिथे असाल ना तिथे मी असणार आहे। यावरती सायली म्हणते सर असे एकटक काय पाहताय तुम्ही माझ्याकडे। यावरती अर्जुन म्हणतो तुमच्याकडे एकटक पाहण्यामध्ये जो आनंद मिळतोय ना मला खूपच छान वाटतोय, म्हणजे असं वाटतंय की तुमच्याकडे मी एकटक पाहतच राहावं। सायली म्हणते सर काय चाललंय तुमचं, लहान मुलाच्या वरती तुम्ही अशा गोष्टी करू नका बरं। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो असं कसं, तुमच्याकडे एकटक पाहिल्यामुळे मला खूपच आनंद होतोय। असं म्हणत अर्जुन सायलीच्या बाजूला येऊन उभा राहतो, सायलीकडे एकटक पाहत राहतो। सायली पण अर्जुनकडे पाहत राहते आणि हे सगळं करता ती गाजर कापत असते। ते तिचं बोट सुद्धा कधी कापतं तिला काही कळतच नाही। बोट कापल्यावरती अर्जुन तिकडे येतो आणि तिचं बोट आपल्या हातात घेतो, त्याच्यावरती फुंकर घालायला लागतो। सायली आनंदाने हे सगळं पाहत असते। बोट कापल्याचं दुःख तर नाही, उलट तिला आनंद झालेला असतो कारण अर्जुन याच्यावरती फुंकर घालत असतो आणि त्यामुळे इकडे आता सायलीचं हे स्वप्न सुद्धा पुन्हा एकदा विमल पाहते आणि ती विचार करते काय चाललंय नक्की सायलीताईंचं। असं म्हणत असतानाच आता इकडे विमल म्हणते सायलीताई कुठे बघताय तुम्ही, काय आहे तिकडे। सायली म्हणते काही नाही। यावरती विमल म्हणते मला असं वाटते ना तुमची तब्येत थोडीशी बरोबर नाहीये, तुम्ही एक काम करा बरं, रूम मध्ये अर्जुन दादांच्या इकडे जा। अर्जुन दादांच्या इकडे तुम्ही गेलात ना की तुम्हाला बरं वाटेल, हेच तुमचा उपाय आहे। असं म्हणत विमलला समजतं की सायलीच्या डोक्यामध्ये फक्त अर्जुनचाच विचार आहे आणि त्याच विचारामुळे सायलीला दुसरं काही सुचत नाहीये। मग आता सायली म्हणते ठीक आहे विमलताई, आणि मग सायली अर्जुनला भेटायला किंवा अर्जुनला काही विचारायला त्याच्या रूम मध्ये निघून जाते आणि आता ती विचारते की माझ्या मनामध्ये जे आहे ते आज मी कबूल करणार, कारण अर्जुन सरांच्या मनातलं प्रेम त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि हे प्रेम व्यक्त केल्यामुळे आता मला सुद्धा प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे। फक्त त्यांच्या तोंडून खरं काढून घ्यायला पाहिजे। आणि सतत तिला हेच आठवतं की अर्जुनने प्रियाला खडसावत सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावरती नाही तर माझं सायलींवरतीच प्रेम आहे। हे सतत गोष्टी तिला आठवत असतात। तोपर्यंत प्रियाला पण याच गोष्टी आठवत असतात। प्रिया पण तोच विचार करत असते अर्जुन तू चांगलं नाही केलंस, तू आणि सायलीने मिळून आज माझा जो काही अपमान केलायत ना त्या अपमानाचा मी बदला घेणार। तू त्या फडतूस सायलीसाठी मला धोका दिलास, या सगळ्याचा मी असा बदला घेईन की या सगळ्यामध्ये तुला मी असा धडा शिकवणार, तुला आणि सायलीला धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही। माझा अपमान करण्याचा हा तुला खूप मोठा बदला घ्यावा लागेल।
असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते, कारण अर्जुनने आज चक्क तिच्यासमोर सायलीवरील प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि त्यामुळे प्रियाची तडफड चालू असते आणि या सगळ्यामध्ये मी बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही हा ती विचार करत असते। तोपर्यंत अर्जुनच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं। अर्जुन चांगलाच घाबरलेला असतो आणि तो चैतन्याला म्हणत असतो, काय करू या सगळ्यामध्ये, आता मला समजतच नाहीये की मी सिच्युएशन मधून बाहेर कसा पडू, आणि जर का हे सगळं सायलींना आता समजले तर त्या मला सोडून जाणार नाहीत कशावरून। चैतन्य म्हणतो, मी तुला एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये तू न बोलण्याआधी विचार करायला हवा होतास। अर्जुन म्हणतो, अरे ओघाओघामध्ये जे मला वाटलं ते मी बोलून गेलो, तुझं काय रे, तू असं वेड्यासारखं का बडबडतेस, काहीतरी मला सोल्युशन सांग। यावरती चैतन्य म्हणतो, हे बरं आहे आपलं तुझं, म्हणजे तू या सगळ्यामध्ये माती खायची आणि सोल्युशन माझ्याकडून मागायचं। अर्जुन म्हणतो, मित्र आहेस ना माझा तू, जर तू माझा मित्र आहेस तर या सगळ्यामध्ये मित्राने मित्राची बाजू घ्यायला नको का, तू असा कसा बोलू शकतोस, मित्राची बाजू घेऊन त्याला मदत करायला नको का। यावरती चैतन्य म्हणतो, बिलकुल नाही, जे काही आहे ते सगळं तूच सॉल्व्ह करायचं, कारण या सगळ्यामध्ये तू अडकलायस, तू स्वतःला अडकवून घेतलंयस ना। त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, अरे काय सांगू तुला मी, ही किती डिफिकल्ट केस आहे, ही केस माझ्याच्याने सॉल्व्ह होणं नाही। तोपर्यंत आता इकडे सायली मागे येऊन उभी राहिलेली असते। सायली उभी राहिलेली असते आणि त्यामुळे अर्जुनला हे माहितीच नसतं की सायली आपल्या मागे येऊन उभी आहे। मग अर्जुन म्हणत असतो, ही अवघड केस मला सोडवणं खूपच कठीण आहे। मग चैतन्य येतो आणि हो ही तर खूपच अवघड केस आहे, पण कितीही अवघड केस असली ना तरी सुद्धा ही केस तुला सॉल्व्ह करायलाच पाहिजे अर्जुन, अरे तू एकटाच आहेस जो ही केस सॉल्व्ह करू शकतोस। असं म्हणत तो सायली मागे येऊन उभी राहिलेली आहे हे त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून काहीतरी चुकीचं बोलायला नको आणि सायलीच्या समोर उगाच सगळा पंचनामा नको। मग अर्जुनला हाताला धरून तो मागे वळवतो आणि सायली उभी आहे हे त्याला दाखवून देतो। अर्जुनला कळतं की चैतन्य म्हणून केसबद्दल असं बोलत आहे आणि मग तो म्हणतो, हो अरे ही केस मला सॉल्व्ह करायला पाहिजे, मीच ही केस सॉल्व्ह करणार आहे, तू काळजी करू नकोस। असं म्हणत अर्जुन चैतन्याला बोलतो आणि मग चैतन्य निघून जातो। चैतन्य निघून गेल्यावरती सायली आता अर्जुनच्या इकडे येते। अर्जुन सर असं म्हणत ती बाजूला उभी राहते। सायलीच्या मनामध्ये आता प्रेमाचे लाडूच फुटत असतात। काहीही झालं तरी अर्जुन सरांना आज माझ्या मनातली गोष्ट मी सांगणार, म्हणजे इतके दिवस माझ्या मनातली गोष्ट मी मनात जरी दडवून ठेवली असली तरी आत्ता ती वेळ आलेली आहे की अर्जुन सरांना सगळं खरं सांगायलाच पाहिजे। असं म्हणत सायली आता अर्जुनच्या दिशेने एक पाऊल टाकते आणि अर्जुन विचार करतो, या मला काहीही विचारण्यापेक्षा मला आधी काहीतरी बोलायला पाहिजे। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघंही जण एकाच वेळेला समोरासमोर येतात आणि मला काहीतरी बोलायचं आहे असं दोघं जण एकदम पटकन बोलून टाकतात। दोघांनी एकदम बोलून टाकल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, ते मी। यावरती सायली म्हणते, सर अहो मला न एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे, तुम्ही प्रियाला जे काही बोलत होतात ना त्यावेळेला मी ऑलरेडी बाहेर येऊन उभी राहिले होते आणि तुम्ही जे काही प्रियाशी बोलत होतात ते स्पष्टपणे मी ऐकलेलं आहे। आता अर्जुन गडबडतो, काय ऐकलत तुम्ही असं म्हणत तो आता इकडे सायलीला विचारायला लागतो। सायली म्हणते, सर अहो। यावरती अर्जुन म्हणतो, थांबा, तुम्ही काही बोलायच्या आत मला बोलू द्या, म्हणजे कसं आहे ना, तुम्ही जे काही ऐकलत ना ते फक्त प्रियासाठी केलेलं नाटक होतं। म्हणजे खरं सांगू का तर मला आपलं कॉन्ट्रॅक्ट बद्दल लक्षात आहे, आपलं कॉन्ट्रॅक्ट बद्दल माझं बरोबर माहिती आहे किंवा आपलं कॉन्ट्रॅक्ट मी विसरलेलो नाहीये आणि मला या सगळ्यामध्ये खरं सांगायचं तर तुमच्यासोबत कोणतंही नातं जोडायचं नाहीये। फक्त नातं जोडायचं नाही तर या सगळ्या प्रकरणामध्ये मला अडकायचंच नाहीये। काहीही झालं तरी या प्रकरणापासून लांब राहायचं आहे। म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या कॉन्ट्रॅक्टवरती आपण स्ट्रिक्ट आहोत। म्हणजे आता ज्या वेळेला प्रिया माझ्याशी नाटक करत होती किंवा प्रिया मला जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेला मला जे काही सुचलं ना तेच मी बोललेलो आहे। म्हणजे आता प्रियाला या सगळ्यामधून कसं काय हटवू किंवा प्रियाला या सगळ्यामधून कसं काय बाजूला करू
तिचा हे कसा दूर करू या कारणासाठी फक्त मी तिला पटकन बोलून गेलो की माझं सायलीवरती प्रेम आहे, बाकी तुम्ही या सगळ्याचा वेगळा काही अर्थ काढू नका किंवा आपलं कॉन्ट्रॅक्ट मी ब्रेक केलंय असं मनाची समजूत करून घेऊ नका. मला त्यावेळेला जे सुचलं ना ते मी बोललो, कारण मी खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकलेलो होतो आणि याच्यातून बाहेर पडण्याचा मला कोणता मार्ग दिसत नव्हता. तिला या सगळ्यामध्ये सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यायला हवी होती. जे खोट्या प्रेमाचं आपण नाटक केलं होतं ते खोटं प्रेम बंद करायला पाहिजे होतं आणि याच कारणासाठी मी तिला खोटं बोललो की माझं सायलीवरती प्रेम आहे. मी आपल्यामधला कोणताही बॉन्ड ब्रेक केलेला नाही किंवा मला तुमच्याबद्दल तसे काही फिलिंग नाही आहेत असं मनावरती दगड ठेवून अर्जुन आता सायलीला बोलतो आणि सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. बरं झालं मी माझ्या भावना व्यक्त केल्या नाहीत ते. जर मी माझ्या भावना व्यक्त केल्या असत्या तर मात्र अर्जुन सरांना खूपच हे झालं असतं. म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन सरांच्या मनामध्ये जर काही नव्हतं तर मी या सगळ्यामध्ये काही बोलणं चुकीचं होतं. आणि असं म्हटल्यावरती आता सायली एकदम हतबल होते. अर्जुन विचार करतो माझ्या मनात ज्या गोष्टी आहेत ते मी या सायलींना सांगितलेल्या आहेत. आता मला इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे. मला ताबडतोब इथून निघून जायला पाहिजे जेणेकरून सायलीच्या मनामध्ये काय चाललंय हे विचारच करायला नको आणि माझ्यावरती कोणता ब्लेम यायला नको असं म्हणत अर्जुन तिकडून निघून जातो. पण सायली बिचारी पूर्णपणे तुटते. मी काय विचार करत होते आणि अर्जुन सर काय विचार करत होते. म्हणजे मला तर वाटलं की अर्जुन सर प्रियाला नाही तर खरं बोलतायत, म्हणजे प्रियासाठी खोटं नाही बोलतायत तर खरं बोलतायत. पण हा सगळा माझा भ्रम होता आणि या भ्रमाचा भोपळा फुटला. बरं झालं मी आधीच माझ्याच तोंडून हे सगळं कबूल केलं नाही. माझ्याच तोंडून मी बोलले नाही की माझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे. नाहीतर या सगळ्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला असता असा विचार करत सायली आता खूप तुटते. आतून तुटलेली सायली आता आपल्या आईसोबत बोलण्यासाठी जाते, कारण या सगळ्यामध्ये एकमेव तिची आईच असते जी या घरामध्ये तिला आता समजून घेऊ शकत असते किंवा तिची रक्तामासाची असते. आणि त्यामुळे आपल्या मनातली गोष्ट आता प्रतिमाच्या कानावरती घालण्यासाठी सायली तिकडे येते. पण सायली काही बोलत नाही. ती आता प्रतिमाच्या बाजूला नुसती बसून राहते. प्रतिमाच्या बाजूला बसून सायली रडताना तिला आता प्रतिमा पाहते आणि तिच्याकडे एकटक बघते आणि प्रतिमाला आपल्या मुलीच्या डोळ्यातील दुःख लगेच दिसतं. ती तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि काय झालं सायली, काय झालं असं म्हणत सायलीला विचारण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत मग मात्र सायली प्रतिमाकडे पाहते. प्रतिमा म्हणते काही तुला उदास वाटते का, बोल ना, तू मला सांग ना तुला काय होतंय असं म्हणत प्रतिमा तिच्या खांद्यावरून प्रेमाने मायेने आपुलकीने हात फिरवत असते आणि सायली तुला काय होतंय सांगशील का असं तिला विचारत असते. सायली आता प्रतिमाकडे एकटक पाहत बसते. प्रतिमा म्हणते अगं तुझ्या मनामध्ये कसलं द्वंद्व चाललंय, तू बोल मला असं ती हातवारे करून. काय झालं सायली, पण सायली मात्र उदासच असते. मग प्रतिमा तिकडे असलेला पाण्याचा एक ग्लास सायलीकडे देते आणि सायलीला पाणी प्यायला देते. सायली पाणी पिते आणि त्यावेळेला प्रतिमा पुन्हा तिच्याकडे पाहते आणि बोल ना नक्की काय झालंय, तुझ्या मनामध्ये कोणती सल आहे जी तुला सलते आहे, सांग बरं मला असं म्हणत प्रतिमा तिला या सगळ्यामध्ये बोलायला भाग पडत असते. पण सायलीच्या तोंडून शब्द फुटत नसतो. फायनली प्रतिमाकडे बघून सायलीचा बांध फुटतो आणि सायली म्हणते प्रतिमात्या कधी कधी एखादी अनपेक्षित गोष्ट असते ना जी आपल्याला पटकन मिळून जाते. म्हणजे एखादी अनपेक्षित गोष्ट आपण पटकन मिळते ज्याची आपल्याला कधी आपण अपेक्षा पण केलेली नसते. म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला ती गोष्ट अशा पद्धतीने आपल्या हातात येऊन येते ना की आपल्याला इतका आनंद होतो की आपण त्या गोष्टीचे अगदी वेडे होतो आणि आपण त्या गोष्टीने भारावून जातो. पण तीच गोष्ट स्वप्नवत मिळालेली तीच गोष्ट ज्या वेळेला आपल्याकडून हिसकावून घेतली जाते, ज्या वेळेला आपल्याकडून काढून घेतली जाते त्यावेळेला आपल्याला तितकंच दुःख होतं आणि खूपच दुःख हे आपण पचवू शकत नाही. अनपेक्षित गोष्ट मिळाल्यामुळे होणाऱ्या आनंदापेक्षा आपल्याकडून ती गोष्ट हिसकावून घेतली या गोष्टीचं आपल्याला जास्त वाईट वाटतं आणि या गोष्टीमुळे आपण जास्त हतबल होतो. असं म्हणत सायली आपल्या मनातली गोष्ट आता बोलत असते. म्हणजे तिला अर्जुनचं प्रेम हे अनपेक्षितपणे मिळालेलं असतं, पण तितक्याच अनपेक्षितपणे ते प्रेम तिच्या हातातून निसटून गेल्याचं ती प्रतिमाला सांगत असते. प्रतिमा म्हणते काही झालंय का, तुला काही कोणी त्रास दिलाय का, बोल ना सायली काय झालंय असं म्हणत प्रतिमा आपल्या मुलीच्या मनामधली गोष्ट काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर सायली म्हणते नाही प्रतिमा त्या अहो तसं काही नाहीये, माझ्या मनात काही गोष्टी आल्या त्या तुमच्यासोबत बोलून दाखवल्या बस इतकंच.
तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तसं माझ्या बाबतीत काहीही झालेलं नाहीये. मला असं काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या, तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केल्या, बस इतकंच. असं म्हणत सायली आपल्या मनातली गोष्ट प्रतिमाला सांगते, आईसमोर आपलं मन हलकं करते आणि त्यानंतर ती तिकडून निघून जाते. पण प्रतिमाला समजलेलं असतं की सायली या सगळ्यामध्ये दुखावली गेली. कोणतं तरी कारण आहे की ज्याच्यामुळे तिला वाईट वाटते, पण ती आपल्याला सांगत नाहीये. काय करू ज्याच्यामुळे सायली आपल्याला तिच्या मनातली गोष्ट सांगू शकेल, असा प्रतिमा विचार करत असते. प्रतिमा असा विचार करत असते तोपर्यंत सायली तिकडून निघून येते. सायली ज्या वेळेला पुन्हा घरात येते त्यावेळेला प्रिया तिची वाट पाहत असते. रागारागाने प्रिया तिच्याकडे पाहत असते आणि सायली तिकडून निघून जात असताना प्रिया तिला अडकवते. प्रिया म्हणते, तुम्ही दोघांनी मुद्दाम रचून हे कारस्थान केलंत ना, तुम्ही दोघांनी मला अडकवण्याचं हे जे काही प्लॅनिंग केलेलं आहेत ना, तेच प्लॅनिंग मी तुमच्यावरती उलटवणार. यावरती सायली सांगते, हे बघ प्रिया, या सगळ्यामध्ये कसलंही प्लॅनिंग मला माहित नाहीये. यावरती प्रिया म्हणते, अगं तू माझं साखरपुडा झाल्यावरती माझा नवरा माझ्यापासून तू हिसकावून घेतलास. आत्ता सुद्धा अर्जुन माझ्यावरती प्रेम नाही तुझ्यावरती प्रेम करतोय हे हक्काने सांगतोय. हे सगळं तू केलंस ना, मला त्रास देण्यासाठी हा तुझा प्लॅन होता ना, बोल. असं म्हणत ती आता सायलीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते. सायली म्हणते, हे बघ, तुला जे काही वाटायचं ते वाटू दे, पण मला याच्यामध्ये प्लॅन नव्हता आणि मला यातलं काही माहीत नव्हतं. यावरती प्रिया म्हणते, हो ना, मग आता मी पण बघ काय करते ते. तू त्यावेळेला मला बोलली होतीस की मी तुला जिन्यावरून ढकललं, हे तू कधीही कुणालाही सांगू शकतेस ना, आणि तू मला ब्लॅकमेल करत होतीस ना की तू हे माझ्या बाबांना सांगशील आणि मला घाबरवशील आणि हे आणि ते, हे तू मला घाबरवत होतीस ना. आता मी तुझ्या ह्या धमक्यांना घाबरणार नाही. तू एक काम कर, मी तुला जिन्यावरून ढकललं होतं, मी तुला धक्का दिला, मी तुला मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं जाऊन बाबांना सांग. बाबांनाच काय, इतर घरातील सगळ्यांना जाऊन ही गोष्ट सांग. मग मी पण बघते ना, मी पण सगळ्यांना गोष्ट सांगते की अर्जुनने माझ्यासोबत कसा घाणेरड्या पद्धतीने डाव रचला, अर्जुनने मला कशा पद्धतीने घाणेरड्या सिच्युएशनमध्ये अडकवलं, अर्जुनने मला या घाणेरड्या प्रकरणामध्ये अडकवलेलं बाबांना कळलं ना, तर मात्र त्याची काही खैर नाही. यावरती आता मात्र सायली म्हणते, अगं प्रिया, शब्द जरा जपून वापर. म्हणजे या सगळ्यामध्ये घाणेरडी सिच्युएशन, घाणेरडेपणाने वागवणं हे काय असतं तुला माहिती आहे का? मी सांगते तुला की घाणेरडी सिच्युएशन निर्माण करणं, घाणेरडेपणाने वागणं किंवा एखाद्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी काय असतं हे मी तुला सांगते. एक माणूस असतो ना, जो अनाथ मुलांना आपल्या इथे ठेवतो, अनाथाश्रम काढतो, त्यांच्या सगळ्या सुखसुविधा बघतो, त्यांना लहानाचं मोठं करतो, अनाथपणाचा लवलेश त्यांना लागू देत नाही आणि प्रेमाने त्यांना संगोपन करतो. पण हीच लहान मुलं ज्या वेळेला अनाथ मुलं मोठी होतात त्याच वेळेला ही अनाथ मुलं त्यांच्यावरती केस टाकतात, त्यांना जेलमध्ये टाकतात. आणि या सगळ्या डावाला ना, या सगळ्याला घाणेरडा डाव म्हणतात. आणि हा घाणेरडा डाव कुणी खेळलाय हे तुला माहिती आहे. त्यामुळे अर्जुन सरांचा घाणेरडा डाव, माझा घाणेरडा डाव, याच्याबद्दल तर तू बोलूच नकोस ग. तुझ्या मनात जे कपटी विचार चाललेत ना, त्या कपटी विचारामुळे तू जे काही घाणेरडा डाव खेळतेस ना, त्याच्याबद्दल बोल. असं म्हणत आता इकडे सायलीने प्रियाला जबरदस्त झटका दिलेला असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तू मधुभाऊंचं नाव घेतलंयस ना, ते मधुभाऊंचं नाव तू घेतलंस, तुझ्या तोंडून हे मधुभाऊंचं नाव मी काढून टाकणार. मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध करणार आणि तू किती खोटं बोलतेस ना हे सुद्धा सिद्ध करेन. त्याच वेळेला मी गप्प बसेल. एक दिवस प्रिया तू तोंडावरती आपटशील. असं म्हणत सायली प्रियाला चांगलाच इशारा देते आणि तिकडून निघून जाते. प्रिया थोडीशी हदरते, म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा या सायलीचा माज काही कमी नाहीये. ही मला तोरा दाखवणार का? मला तोरा दाखवून या सगळ्यामध्ये ही मला अडकवणार का? बघ सायली, या सगळ्यामध्ये तुलाच कशी तोंडावरती पाडते ते. असं म्हणत प्रिया आता स्वतःच खूप चिडलेली असते आणि सायलीला धडा शिकवण्यासाठी साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर करत ती एक युक्ती करते की तुझी आई, म्हणजे तुझी रक्तामासाची आई प्रतिमा, तुला जरी माहिती नसलं की ती तुझी आई आहे तरी सुद्धा तुमच्या दोघींचं रक्ताचं नातं आहे हे दिसून येते तुम्हाला दोघींना पाहिल्यावरती. तिला जर का त्रास झाला तर तुला त्रास होतो ना. आता बघ, तिचाच वापर करून कसा तुझ्या मी मुळावरती घाव घालते ते. तिलाच तुझ्यापासून लांब नेऊन तुला असे यातना देणार ना मी की या यातनामुळे मला जे यातना हव्यात ना त्या यातना भरून निघतील आणि तुला माझ्या यातनांची जाणीव होईल. असं म्हणत प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो. प्रतिमाला हाताशी धरून ती सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते.
तोपर्यंत इकडे आता चैतन्य काय हवाला झाला म्हणजे अर्जुन सायलीमध्ये काय बोलणं झालं हे पाहण्यासाठी रूम मध्ये येतो। अर्जुन खूप उदास असतो। चैतन्य म्हणतो काय झालं बोल ना, तू सायली वहिनींना काय उत्तर दिलंस, त्यांनी तुला काय प्रश्न विचारला, अरे बोल, माझा जीव वरती खालती होतोय। यावरती अर्जुन म्हणतो त्या काही बोलायच्या आतच मी पटकन बोलून टाकलो की मी हे सगळं आणि सगळं नाटक केलं होतं, प्रियाला कन्व्हिन्स करण्यासाठी हे सगळं नाटक होतं, हे सगळं नाटक मी ना म्हणजे माझा पिच्छा सोडवण्यासाठी केलं होतं। चैतन्य म्हणतो असं बोललास तू, पण या सगळ्यामध्ये सायली वहिनी कन्व्हिन्स झाल्या का, त्यांना पटलं का हे नाटक होतं? अर्जुन म्हणतो तू जे बोलतोयस ना तो मी विचारच नाही केला, किंवा तू जे बोलतोयस ना मी त्यांना सांगूच शकलो नाही, कारण मी पटकन हे सगळं माझ्या मनातली गोष्ट बोललो आणि सटकन तिकडून खाली गेलो, जेणेकरून या सगळ्यामध्ये मी अडकायला नको किंवा त्या प्रतिप्रश्न करायला नको आणि मी पुन्हा अडकून पडायला नको। यावरती चैतन्य म्हणतो अरे पण तू बघायचं होतंस की त्या नक्की कन्व्हिन्स झाल्यात का? अर्जुन म्हणतो ते बघण्याचा मला कधी वेळच नाही मिळाला आणि मी घाबरलो, पटकन खाली निघूनच गेलो। अर्जुनला थोडा विश्वासच वाटत नाही की खरंच सायली कन्व्हिन्स झाल्या असतील का, पण इकडे सायली खूप उदास असते। किचनमध्ये येऊन ती काम जरी करत असली तरी डोक्यामधून तो विचार जात नसतो आणि ती विचार करते बरोबर आहे, मी कसा काय विचार करू शकते की माझ्यासारखी मुलगी अर्जुन सरांना आवडू शकते म्हणून, नाही, माझ्यासारखी मुलगी अर्जुन सरांना डिझर्वच करत नाही, म्हणूनच तर त्यांनी सांगितलं ना की मी हे सगळं नाटक करते आणि मी काय वेड्यासारखं मी त्यांच्या प्रेमात पडले आणि त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये असं म्हणत सायली स्वतःलाच त्रास करून घेते, स्वतःलाच त्रास करून सायली आता रडत असते। तोपर्यंत इकडे आता प्रिया नाटकं करत सगळ्यांच्या सोबत डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेली असताना ती म्हणते बाबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे। यावरती रविराज म्हणतात बोल बाळा काय झालंय? यावरती प्रिया सांगते बाबा मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आता न आई थोडी थोडी बरी होत चाललेली आहे आणि इथे आई बरी होत चालले तर मला असं वाटतंय की जर तिला हक्काच्या तिच्या स्वतःच्या घरी आपण घेऊन गेलो ना तर कदाचित तिच्या तब्येतीमध्ये दुप्पट सुधारणा होईल, म्हणजे बघा ना तिला तिथल्या गोष्टी आठवतील, तिथे वावर सावर आवरेल आणि ती बरी होईल ना। त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही मी आणि आई आपण तिघांनी आपल्या घरी जायला पाहिजे, आता ती वेळ आलेली आहे की आपण आपल्या घरी निघायला पाहिजे असं म्हणत प्रिया मुद्दाम सायली प्रतिमाला वेगळं करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून प्रतिमाच्या तब्येतीत सुधारणा नको, जेणेकरून सायलीला त्रास व्हायला पाहिजे। हे सगळं आता मात्र इकडे प्रिया विचार करत असते आणि सायलीला हे सगळं ऐकवते। सगळ्याच घरच्यांना हे ऐकून धक्का बसतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धक्का बसतो तो इकडे प्रतिमाला। आता खरंच प्रतिमा प्रिया आणि आता रविराजांच्या सोबत किल्लेदारांच्या घरात जायला तयार होणार का हे येणाऱ्या भागातच